सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान। तर भावांनो, आज मी कोणाला ट्रोल करण्यासाठी किंवा एखाद्या गाढवांना कायद्याचा चोप देण्यासाठी आलेलो नाही आहे। मी आलो आहे तुमच्यासमोर याच्यासाठी की हे बघा, रोज रोज एकाच विषयावरती एकाच विषयाच्या टॉपिकवरती बोलणं हे मलासुद्धा वेगळं वाटतं। पण आजचा विषय थोडा वेगळा आहे। हे बघा, यांची मानसिकता जी आहे ही कधी चेंज होणार नाही, कारण की हे कधी शिकलेच नाही, कधी यांनी डॉक्टर आंबेडकर वाचलेच नाही। त्याच्यामुळं काय होतं आहे की यांची मानसिकता चेंज करणं एक म्हणजे चॅलेंज आहे आपल्यासाठी, बरोबर ना। माझ्या गाडीचा नंबर येतो आहे बाग बरोबर ना। तर भावनो, विषय हा आहे की मला या व्हिडिओमध्ये सांगा की बुद्धगया या ठिकाणी कोण कोण गेलेलं आहे, बरोबर। कारण की माझा प्लॅन चालू आहे बुद्धगयाला जाण्याचा, गाडी, विमान, बस, ट्रेन याच्यावरती नाही किंवा बाईकवरती नाही। माझा प्लॅन चालू आहे विथ सायकल। इथून मी सुरतला राहतो भावनो, सुरतवरून बुद्धगया आहे 1500 का 1600 किलोमीटर। आणि बुद्धगयाला गेल्यानंतर तिथूनही समोर प्रवास राहणार आहे। बुद्धगया झालं, सारनाथ झालं, ठीक आहे। जेवढे पण आपले आसपासचे बुद्धगयाला गेल्यानंतर जेवढे पण आसपास बोधी स्तूप असतील आपले, त्या ठिकाणी मी व्हिजिट करणार आहे। तर भावांनो, विथ सायकल, तर मी सायकलीचा रेट वगैरे पाहण्यासाठी गेलेलो होतो आज। तर तिथे सायकलीची MRP जी होती ते 8 ते 9 हजारापर्यंत सायकल भेटणार आहे। 8 ते 9 हजार म्हणजे कमीत कमी 20 हजाराचा खर्च येणार आहे, ठीक आहे, आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी। आणि विथ सायकल जाणार, त्याच्यामुळे कसं आहे की थोडा सपोर्ट पाहिजे। सायकलवर एवढ्या लांबचा प्रवास करणं म्हणजे एक चॅलेंज आहे माझ्यासाठी। 1500 किलोमीटर जाणं आणि 1500 किलोमीटर रिटर्न येणं, कारण की त्याच्यासमोरसुद्धा जाणार आहे, म्हणजे 3 किंवा 3-4 हजार किलोमीटर होणार आहे आपलं ट्रॅव्हलिंग। तर भावांनो, तुमचं मत काय आहे की ट्रॅव्हलिंग करायला पाहिजे की नाही इतक्या दूरची सायकलवरती? आणि मेन मुद्दा भावांनो, ट्रॅव्हलिंग जर स्टार्ट केली तर आपल्या महाराष्ट्रामधून, मी तरी बघतो की आपल्या महाराष्ट्रामधून मी पहिला असणार आहे जय भीमवाला, जो की ट्रॅव्हलिंग करतो आहे सायकलवरती विथ बुद्धगया, बरोबर ना। आणि भावांनो, हे बघा, ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे कसं आहे, घरच्यांचा विरोध आहे मला, पण माझी इच्छा आहे जाण्याची तिथं, की एकदा तरी आयुष्यामधून जाऊन यावं। आणि हे जाणं म्हणजे फक्त बसमध्ये बसून किंवा फ्लाईटनी जाणं किंवा ट्रेनने जाणं याच्यामध्ये मजा नाही, एक ॲडव्हेंचर असला पाहिजे आयुष्यामध्ये, बरोबर ना। तर त्यासाठीच मी हा प्लॅन केला की जायचं म्हटल्यानंतर थोडं स्ट्रगल असलं पाहिजे, थोडा एंटरटेनमेंट किंवा थोडा हे असलं पाहिजे, चॅलेंज असलं पाहिजे आपल्यासाठी, बरोबर ना। थोडे चॅलेंज असलं तिथे गेल्यानंतर आनंद भेटणार की हां, फायनली आपण आलो आहे। आणि महाराष्ट्रामधून मी पहिला असणार आहे, महाराष्ट्रामधून कोणीच गेलेलं नाही आहे विथ सायकलवरती, बरोबर ना। जातात भरपूर लोक गेलेले आहेत बुद्धगयाला, भरपूर गेलेले आहेत, तुम्हीसुद्धा गेलेले असाल, पण कशाने गेले असेल? ट्रेन, बस याच्यावरती गेलेले असाल। सायकलवरती जाणारा मी पहिला मुलगा असणार आहे आपल्या महाराष्ट्रामधून। तर भावांनो, तुम्ही कमेंट करा की सायकलवरती प्रवास करायला पाहिजे की नको, बरोबर। आणि सायकलवरती जायचं म्हटल्यानंतर मला टेंट घ्यावा लागेल थोड्या आपल्या राहण्यासाठी, किंवा छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज लागणार आहेत, बरोबर। तर आणि हो, तुम्हालासुद्धा मदत करावं लागणार आहे, बरोबर ना, कारण की पैसे म्हटल्यानंतर आणि जास्त मग काय मोठी रक्कम तुमच्याकडून मी घेणार नाही आहे, ठीक आहे। आणि मी हक्कानं मागणार आहे, जेव्हा मला जायचं असेल ना, तेव्हा मी तुम्हाला म्हणाल की मला 5 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे, किंवा 10 रुपये पाहिजे तर पाहिजे, बस, बरोबर ना। मी हक्कानं बोलतो आहे, कारण की आपले ते सर्व, बरोबर ना। तर हे बघा भावांनो, प्लॅन चालू आहे माझा, फक्त एवढं आहे की तुमचं काय व्यक्तिमत्व आहे की जायला पाहिजे की नको। इतक्या दूरचा प्रवास आहे, घरचे तर नाही म्हणतात, पण मला जायचं आहे, बरोबर ना। तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांशी भेटणार, काय कसं आहे, थोडा विचारपूस होणार आपली पण, बरोबर ना। तर भावांनो, तुम्ही कमेंट करा, काय करू, जाऊ का नको, बरोबर। जय भीम जय संविधान।